गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज आम्ही आलो आहे साताराला. आमच्यासोबत आहे माझी वाईफ गौरी आणि आमचा ज्युनियर विहान. से हाय बेटा, से हाय. हॅलो हॅलो. सध्या काय बोलत नाही. तर आम्ही चाललो आता अजिंक्यताराला. चला तर बघूयात अजिंक्यतारा. अजिंक्यतारा हा सातारा शहरातील एक गडकोट आहे, जो सुमारे 3300 फूट उंचीवर आहे. याला साताऱ्याचा तारा असेही म्हटले जाते. या किल्ल्याचा उल्लेख 12व्या शतकात शिलाहार राजवटीत पहिल्यांदा सापडतो. त्यानंतर यादव, बहमनी आणि आदिलशाही राजवटीच्या ताब्यात हा किल्ला गेला. किल्ल्यामधून मेन दरवाजा एंट्री केल्यानंतर इथे पायऱ्या आहेत. 1673 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला आणि स्वराज्यात सामील करून घेतला. हा किल्ला त्यावेळी एक महत्वाचा संरक्षण किल्ला म्हणून ओळखला जात असे. 1707 मध्ये औरंगजेबच्या मृत्यूनंतर छत्रपती शाहू महाराजांनी सिंहासनावर आरूढ होतात मराठा साम्राज्यात मोठा राजकीय हालचाली घडली. त्यांनी साताऱ्याला आपली राजधानी बनवली आणि त्यानंतर अजिंक्यतारा किल्ल्याचा उपयोग प्रशासन, संरक्षण आणि रणनीतिक योजनांसाठी केला. या काळात किल्ला मराठा साम्राज्याच्या राजकीय निर्णयांसाठी केंद्रबिंदू होता. येथेच महत्वाच्या सभा, गुप्त रणनीती आखल्या जात आणि पेशव्यांना आदेश दिले जात असत. त्यामुळेच हा किल्ला मराठा साम्राज्याच्या विस्तारामध्ये आणि सत्ता कारणांमध्ये महत्वाची भूमिका बजावत होता. किल्ल्यावर मंगलादेवीचे मंदिर, हनुमान मंदिर, महादेव मंदिर आणि इतर छोटी धार्मिक मंदिरे पाहायला मिळतात. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? अजिंक्यतारा किल्ल्याला तुम्ही भेट दिली आहे का? तुमचा अनुभव कमेंटमध्ये शेअर करा.